श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व त्रास, समस्या, दुःख, वेदना दूर होतील. हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. त्याला दुर्लक्षित करू नकोस. तू आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करत आहेस. खूप प्रयत्न करूनसुद्धा तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. तुझे खूप प्रयत्न चालू आहेत आणि तू आत्ता एका देवी चमत्कारिक शक्तीची वाट पाहत आहेस. देवांची लीला व्हावी असे तुला वाटत आहे. पण कधीकधी तुला असे वाटते की देव माझे ऐकतच नाही. देव खूप जास्त वेळ घेत आहेत मला यशस्वी होण्यासाठी. देवांची लीला तुलाही तुझ्या जीवनात व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट कर. तुझ्या जीवनात प्रत्येक सुखात दुःखात तू आम्हाला आठवत आहेस. तुझ्या यशाला आमची साथ मिळाली तर त्याला पूर्णत्व येणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून जाणार आहे. जर तुझा माझ्या अस्तित्वावर विश्वास असेल तर मनात कोणतीही शंका आणू नकोस. तुझ्या अंतर्मनातील आमचे जे काही स्थान आहे, त्या अंतर्मनामधून जे काही चांगले बाहेर पडत आहे, जो काही सकारात्मक बदल घडत आहे, ते सर्व काही खरे आहे. तेथूनच आमचे अस्तित्व तुला जाणवत आहे. तुझ्या अंतर्मनाने ज्या पण कोणत्या चांगल्या कामाची जाणीव तुला करून दिली आहे, तो मार्ग तुला आता स्वीकारायचा आहे. कारण हा मार्ग तुला तुझ्या यशापर्यंत घेऊन जाईल. जीवनामध्ये दयाळू, कृपाळू राहा. स्वतःला प्रकाशामध्ये पहा. तुझ्या हृदयातून वाहणाऱ्या प्रेमात जखमा भरून काढण्याची ताकद आहे. आमचा मार्ग तुला मान्य असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब कर व स्वामी परिवारामध्ये सहभागी हो. देवांचा मार्ग तुला जीवनात योग्यच वळणावर घेऊन जाईल. त्या मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही एक दिवस नक्कीच तुला यश मिळेल. तू यशवंत होशील, भाग्यवंत ठरशील. बाळा, तुझ्या आजूबाजूच्या गरजू लोकांना नेहमी मदत कर. कोणाच्या तरी सुखाचे कारण बन. एखाद्याने तुला त्रास दिला तर तू मोठ्या मनाने त्याला माफ कर. या तुझ्या वागण्याने तू आमच्या अजून थोडे जवळ येशील. आमच्या शिकवणीचा एक भाग होशील. तुला सुद्धा आमच्या जवळ यायचे असेल तर हो देवा कमेंट करशील आणि भक्ती मार्गात स्वतःला समर्पित करशील. स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. तुला मी या ब्रह्मांड नायकाने निर्माण केलेले आहे. तू कोणाचाही होऊ शकतोस. कोणाचीही मदत घेऊ शकतोस. तुझ्या यशासाठी पण यशस्वी होण्यासाठी तुला स्वतःलाच कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हाच तुला तो आनंद स्वतःहून अनुभवता येईल. आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेव. इतरांवर अवलंबून राहू नकोस. दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा तू कधीही ठेवू नकोस. तू यशाच्या मार्गात जितक्या वेळा पडशील तितक्याच वेळा पुन्हा नव्या उमेदीने उठून उभे राहा. आता तुला
आता तुला ना कोणाच्या मदतीची गरज आहे ना कोणाच्या सहानुभूतीची. आजपर्यंत तू जितकी वाट पाहिली आहेस, जितकी प्रतीक्षा केली आहेस, त्याच परिणामाने तुला त्याचे उत्तर मिळेल. तुम्हालाही देव आपल्यासोबत कायम राहावे असे वाटत असेल तर आत्ताच साथ द्या देवा कमेंट करा. बाळा, जे प्रयत्न करायला घाबरत नाहीत त्यांना कोणीही हरवू शकत नाही, व जे कधीच हरत नाहीत तर ते मनाने कायम सकारात्मक असतात. बाळा, हे आयुष्य तुझ्या विचारांपेक्षाही जास्त वेगाने पुढे जात आहे. तितक्याच वेगाने तुझे प्रयत्न चालू ठेव. कधीही हारून जाऊ नकोस. तुझ्या प्रयत्नांमध्ये तुझे यश लपलेले आहे आणि कधी अपयशी ठरलास तर सर्व काही संपले आहे असे समजू नकोस. कारण अयशस्वी होण्याचा अर्थ असा नाही की तू जीवनात आता हरलाच आहेस, पण अपयश येणे म्हणजे तुला आता तुझ्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे हे समजून घे. पूर्णपणे विचार करूनच कृती कर, आणि तेही तोपर्यंत जोपर्यंत यश प्राप्त होत नाही, तू यशस्वी होत नाहीस. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात व त्याचा फारसा विचार तू करू नकोस, कारण तू खरा कसा आहेस हे तुझ्या अंतर्मनाला आणि मला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे जास्त ताण घेऊ नकोस आणि ज्या व्यक्तींचे विचार, कृती आणि हेतू चांगला आहे त्यांचे कधीच वाईट होत नाही. थोडा वेळ जरी लागला तरी तेवढेच यश त्यांना प्राप्त होते आणि देव देखील अशा व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करण्यासाठी तयार असतात. या ब्रह्मांड नायकाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट सुंदर आणि खास आहे. त्याचप्रमाणे तू देखील खासच आहेस. आयुष्यामध्ये दुःख असेल तरीही ते विसरून जा. हिम्मत कधीच हरू नकोस. एकदा का तू स्वतःवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकशील तेव्हा तुला मार्ग स्वतःच सापडेल. तुमचा सुद्धा स्वतःवर आणि तुमच्या देवांवर विश्वास असेल तर आत्ताच हो देवा आमचा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करा. बाळा, तुझी योग्य विचारसरणी व योग्य कृती तुला खूप काही देऊन जाईल. यशाच्या जवळ तुला घेऊन जाईल. पण जर तुझी चुकीची कृती आणि चुकीची विचारसरणीचा वापर करशील, ते करण्याचा प्रयत्न करशील तर मात्र ते तुला पराभवाच्या मार्गावर घेऊन जातील, जेथून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. जर तुला असाध्य गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुला तेवढेच प्रामाणिक कष्ट करावे लागतील. विश्वासाने पुढे जावे लागेल. बाळा, पराभवातून जे ज्ञान तुला प्राप्त होईल ते तुला कोणीही सांगणार नाही. असे ज्ञान तुला पराभवातून प्राप्त होईल जे तुला कोठेही मुफ्तपणे मिळणार नाही. म्हणून या मुफ्त मिळालेल्या गोष्टीचा फायदा करून घे. त्यातून कसे, किती व काय घ्यायचे याचा बारकाईने विचार कर आणि पुढील वेळेस संपूर्ण तयारीनेच सज्ज हो. मी तुझ्या सोबत नेहमीच होतो आणि नेहमीच राहीन हे लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी बोल, आजचे स्वामी मार्गदर्शन आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा
असेच मार्गदर्शन नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.